पुण्यात आता पावसाचा जोर ओसरलेला आहे। खडकवासलातनं विसर्गही घटलेला आहे। मात्र मुळा-मुठा नदीचं पाणी अचानक वाढल्यानं संपूर्ण खिलारेवाडी जलमय झाली। नदीचं पाणी नागरिकांच्या घरात शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। या ठिकाणच्या 20 तासांपासूनचा वीज पुरवठा खंडित आहे। लाईट आणि पाणी नसल्यानं नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत। घरात पाणी आहे, चिखल आहे, अशा परिस्थितीत नागरिक रस्त्यावर थांबलेले आहेत। तर खिलारेवाडीची ही दृश्य आपण पाहतोय। सगळीकडे चिखल आहे। संसारोपयोगी वस्तूंचं नुकसान झालेलं आहे, गाड्यांचं नुकसान झालंय आणि याचाच आढावा घेतला या लोकांशी बातचीत करत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। मुठा नदीचं जे पाणी आहे ते पुण्या परिसरामध्ये शिरलं। मी आता आहे उभा खिलारवाडी रजपूत वीडभट्टी या परिसरामध्ये। या ठिकाणी तुम्ही पाहताय आता पाणी जे आहे ते पूर्णपणे कमी झालेलं आहे। मात्र या ठिकाणी राहणारी जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये जो काही हाहाकार पाण्याने माजवला होता। आता या ठिकाणी साफसफाईचं काम चालू आहे। लोकांच्या अनेक वस्तू ज्या आहेत ते वाहून गेलेल्या आहेत। आपल्यासोबत काही इथले महिला मंडळी आहेत की त्यांनी काल रात्र जे आहेत ती पूर्णपणे पाण्यात काढलेली आहे। ताई, तुमच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं, आता काय परिस्थिती आहे? आता परिस्थिती म्हणजे घरातलं सगळं सामानाची अस्तव्यस्त झालेली आहे। संपूर्ण पाणी आहे, चिखल आहे, सगळ्या वस्तू खराब झालेल्या आहेत, धान्य खराब झालं कारण अचानक पाणी आल्यामुळे आम्हाला काहीच काढता आलं नाही। सगळं सामान वाहून गेलेले, इलेक्ट्रॉनिकच्या फ्रीज वगैरे वस्तूही खराब झालेल्या आहेत। त्यांनी जेव्हा लोड आला त्यानंतर त्यांनी पाणी सोडलं ते, पण ते असं का केलं? मग त्यांना ठेवतात कशा असे? त्यांना ज्यांना माहिती नाही त्यांना ठेवतात कशा तुम्ही? पहिले सांगायचे येऊन की पाणी सोडणार आहे आम्ही, त्याच्यामुळे आम्ही सावध असायचो। हे सगळे झोपलेली लोक, बेसावध लोक अचानक पाणी सोडले। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।